या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रिसिजन प्रिंट्स, 35 वर्षांपासून प्रिंटिंग क्षेत्रातील विश्वासार्ह सेवा। नमस्कार, मी प्रणाली कापसे। वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। महापालिकेच्या 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 7 दवाखान्यांची झाली दुरुस्ती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन, पालिका आयुक्तांची माहिती। नवनिर्वाचित नियामक मंडळाच्या सदस्यांचा झाला माजी केंद्र गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। सुशीलकुमार शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा। $87 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर। जादूटोणा आणि फसवणूक केल्याची दाखल झाली होती फिर्याद। आणि मंगळवेढ्यात पकडला बनावट विदेशी दारूचा साठा। 2 वाहनांसह 3.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। सोलापूर महापालिकेच्या 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 7 दवाखान्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे। शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला 15व्या वित्त आयोगाअंतर्गत दवाखाने दुरुस्ती करता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदर निधीतून सोलापूर मनपाच्या 7 दवाखान्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत। तसेच सोलापूर शहराकरता लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण 12 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आलेली आहेत। यापैकी 7 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यरत होणार आहेत। या केंद्राच्या माध्यमातून शहरातील जनतेला विश्वासार्ह व दर्जेदार आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत। याचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना निश्चित फायदा होणार आहे। सदर आरोग्यवर्धिनी केंद्राकरता आवश्यक ते मनुष्यबळ शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मनपाच्या मड्डी वस्ती येथील दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्र असून याचा डिजिटल अनावरण सोहळा सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून या दिवशी मनपाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मड्डी वस्ती, शहर दवाखाना, हुडको नगर दवाखाना, उमरजकर वस्ती दवाखाना, आयुर्वेद दवाखाना व शास्त्री नगर दवाखाना या ठिकाणी मनपाचे अधिकारी कर्मचारी व विशेषत्वाने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील चतुर्थ श्रेणी सेवकांकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये सर्वरोग तपासणी, प्रयोगशाळा, विविध तपासणी तसेच औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत। सदर आरोग्य तपासणी शिबिराचा मनपाकडील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे। प्रजनन आणि माता बाल संगोपन कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिका राज्यात 4थी क्रमांकावर आली आहे। सन 2022-23 या वर्षामध्ये प्रजनन व माता बाल संगोपन कार्यक्रमात राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये सोलापूर महानगरपालिकेला 3य क्रमांक मिळाला आहे। गरोदर मातांची तपासणी, लसीकरण, लोहयुक्त गोळ्यांचे वाटप, अतिजोखमीच्या गरोदर मातांची विशेष तपासणी व उपचार, संस्थात्मक डिलिव्हरी व नवजात शिशु देखभाल, नवजात बालकांपासून ते 16 वर्षांपर्यंत बालकांचे संपूर्ण लसीकरण, कुटुंब कल्याण नियोजन, साहित्य वाटप, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, लोहयुक्त गोळ्या वाटप अशा विविध निर्देशकात एकूण 100 गुणांपैकी सोलापूर महानगरपालिकेस 89 गुण प्राप्त झाले आहेत। या विभागामार्फत विविध प्रशिक्षण तसेच गोवर व न्यूमोकोकल लसीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। शासनाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित तसेच जागरूक बालक आणि सुदृढ बालक ही विशेष अभियाने यशस्वीपणे राबवण्यात आली। आयुक्त शीतल तेली उगले, उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे यांच्या सहनियंत्रणाखाली प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी, प्रजनन व बाल आरोग्य कार्यालयाकडील सर्व कर्मचारी तसेच मनपाकडील नागरी आरोग्य केंद्राकडील व प्रसूतीगृहाकडील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे सोलापूर महानगरपालिकेला हे यश मिळालेले आहे। सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत नागरी आरोग्य केंद्र व प्रसूतीगृह यांच्या मार्फत गरोदर माता व बालके यांना आरोग्याच्या
प्रतिबंधात्मक व उपचारात्मक दर्जेदार सुविधा यापुढेही अशाच प्रकारे पुरवल्या जातील. तरी सदर आरोग्य सुविधांचा अधिकाधिक शहरवासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. नाट्य परिषद शाखांच्या वतीने नवनिर्वाचित नियामक मंडळाच्या सदस्यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व नाट्य परिषद शाखांच्या वतीने नवनिर्वाचित नियामक मंडळांच्या सदस्यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मिस करायचं म्हटलं तर काम बिघडून जातं. तर कुठे गेले बडवे? तर यलगुलवार एक अशी व्यक्ती आहे की लवकर आपल्याला ते समजत नाही आणि एकदा समजले की त्यानं सोडवत नाही आपण म्हटलं. तर आज तुम्ही ज्या इच्छेने सगळे एकत्रित आलात, आमच्या भगिनी कलमताई, त्यांचे मिस्टर, सगळी कुटुंब इथं आले आणि पुढच्या पिढीला देखील तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही नाटकातून काम करा थोडंसं लोक. ही काय साधी गोष्ट नाही. सह कुटुंब या आणि नाटकाचं दर्शन घ्या आणि त्याच्यातून तुम्ही एक नवी प्रेरणा घेऊन आपल्या फॅमिलीमध्ये कशा तऱ्हेनं नाट्य आविष्कार करावा अशा प्रकारचे दिग्दर्शन इथं झालं. म्हणजे मी जास्त बोलता कामा नये, धन्यवाद म्हणून थांबावं. पण यलगुलवार तुम्ही जे काम करताय ते सुरुवातीला म्हणत होते एकदम मोठे लोक येतील का म्हणून त्या समारंभाला. जरूर बोला म्हटलं. मी त्यांच्या बरोबर येईल. ते म्हणाले जमत नाही, आता तुम्हीच या म्हणाले. मी तर त्यांचाच मित्र आहे आणि ते माझे राजकीय सहकारी आहे. राजकीय वैचारिक भूमिका घेऊन ते काम करतात आणि अखेरपर्यंत ते आपली जनतेची सेवा करत हे काम करत असतात. खरं म्हणजे प्रत्येकाने जी भूमिका मांडली त्या प्रत्येकांचं कौतुक करावं अशाच प्रकारचं हे काम आहे. मी काय सत्तेवर होतो म्हणून थोडं काय करता आलं, मी काय विशेष असं काय केलं नाही, आज करू शकत नाही, आज सत्ता नाही माझ्याकडे. पण माणूस सत्तेवर असला की या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आणि त्या प्रकारे आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने जादूटोणा करत फिर्यादीसह साक्षीदार यांची सुमारे 87 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन अर्ज पंढरपूर जिल्हा सत्र न्यायाधीश MB लंबे यांनी मंजूर केला. फिर्यादी लक्ष्मण रामचंद्र माने राहणार सलगर खुर्द मंगळवेढा यांनी सन 2021 साली आरोपी मोहम्मद खादरसाब शेख, रेवप्पा विठोबा येडे, सनाप्पा विठोबा येड्डे, विठ्ठल येड्डे, विशाल ब्रह्मा गेजगे मुख्य आरोपी यांनी झाडाच्या पानाचे पैसे काढून दाखवले. त्यावर फिर्यादीने स्वतःच्या शेतामध्ये आरोपी यांना राहण्यास जागा दिली. त्यानंतर आरोपीने शेतामध्ये पूजा करताना फिर्यादी व त्यांचे वडील यांना तुमच्या शेतातून सोन्याचा हंडा काढून देतो असे म्हणून फिर्यादीस वेळोवेळी रकमेची मागणी केली. सदर आरोपी यांनी रक्कम एकूण 61 लाख रुपये फिर्यादीकडून घेतले आणि जादूटोणा करून सोन्याचे 2 हांडे काढून दिले व त्याची 9 दिवस पूजा करा असे सांगितले. त्यानंतर काही दिवसानंतर फिर्यादी यांनी त्या हांड्यातील सोने तपासून पाहिले तेव्हा ते सोने खोटे असल्याचे दिसून आले. तसेच आरोपी यांनी बनावट आधार कार्ड देखील तयार केले अशी फिर्याद दिली. त्यानंतर तपासामध्ये अशाच प्रकारे आरोपी यांनी इतर लोकांना देखील जादूटोणा करून सोन्याचा हांडा व पैशांचा पाऊस पाडतो असे म्हणून सुमारे 26 लाख रुपयांची फसवणूक केली. तर साक्षीदार याच्या शरीरावर ब्लेडने जखमा करून चांदीचे रॉड शरीरातून बाहेर काढले अशा आशयाची फिर्याद 18 जानेवारी 2022 रोजी भारतीय दंड संहितेचे कलम 420, 467,
326-34 तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू नियम 2013 चे कलम 3 प्रमाणे मोहम्मद खादरसाब शेख, रेवप्पा विठोबा येड्डे, सनाप्पा विठोबा येड्डे, विठ्ठल येड्डे, विशाल ब्रह्मा गेजगे यांच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुख्य आरोपी यांनी ॲडव्होकेट प्रियांका भांगे व ॲडव्होकेट सचिन गायकवाड यांच्या मार्फत जामीन मिळणेकामी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. आरोपीच्या विधिज्ञाने उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करून युक्तिवाद केला, परंतु सदर जामीन अर्जास सरकारी पक्षातर्फे देखील हरकत घेण्यात आली. आरोपीचे विधिज्ञ यांचा युक्तिवाद मान्य करून जिल्हा व सत्र न्यायाधीश लंबे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रियांका भांगे, ॲडव्होकेट सचिन गायकवाड तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट वांगीकर यांनी काम पाहिले. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रियांका भांगे. यात थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी लक्ष्मण भाणे, राहणार सरदार खुर्द, मंगळवेढा यांना सन 2021 साली मोहम्मद खादरसाब शेख व इतर 14 जण यांनी झाडाच्या पानाचे पैसे काढून दाखवले. त्यावर फिर्याद्यांनी विश्वास ठेवून त्यांना स्वतःच्या शेतामध्ये राहण्यास जागा दिली. त्यानंतर तुमच्या शेतातून सोन्याचे हंडे काढून देतो असे म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी केली. अशा प्रकारे फिर्यादी आरोपींना 61 लाख रुपये देऊन जादूटोणा करून सोन्याचे 2 हंडे काढून दिले व त्याची 9 दिवस पूजा करा असे सांगितले. त्यावर काही दिवसानंतर फिर्याद्यांनी त्या हंड्यातील सोने तपासून पाहिले असता सदरचे सोने खोटे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर आरोपींनी त्यांचे बनावट आधार कार्ड देखील करून दिल्याचे समजले. त्यानंतर तपासानंतर असे समजले की आरोपींनी इतर साक्षीदारांकडूनही वेगवेगळ्या प्रकारे सोन्याचे हंडे काढून देतो, पैशांचा पाऊस पाडून देतो अशा प्रकारे वेळोवेळी पैसे घेतलेले आहेत. तसेच सदर प्रकरणातील साक्षीदार यांच्या शरीरातून चांदीचा रॉड काढून दाखवला आहे असं निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी नामी मोहम्मद खादरसाब शेख व इतर 14 जण यांच्यावर दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेचे कलम 420, 467, 326, 34 व महाराष्ट्र नरबळी व काळा जादू नियम 2013 चे 2-3 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर प्रकरणी मुख्य आरोपीतर्फे मी स्वतः म्हणजे ॲडव्होकेट प्रियांका भगवान भांगे व सचिन गायकवाड सर यांनी आरोपी तर्फे पंढरपूर येथे जामीन अर्ज ठेवला व सदर जामीन अर्जामध्ये आरोपी यांना दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जास्त काळ ठेवता येऊ शकत नाही अशा प्रकारे उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करून आरोपींचा जामीन मंजूर करून घेतला. त्या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे देखील हरकत घेण्यात आली. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा जामीन मेहरबान न्यायालय लंबे जिल्हा व सत्र न्यायाधीश पंढरपूर यांनी जामीन अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणी आरोपीतर्फे प्रियांका भांगे व सचिन गायकवाड सर यांनी काम पाहिले. राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने 25 एप्रिल रोजी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी गावात केलेल्या कारवाईत बनावट विदेशी दारूच्या साठ्यासह एक कारसह मोटरसायकल जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभाग यांच्या पथकाने 25 एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार शिरनांदगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या गावाच्या हद्दीत एका विनापरवाना विदेशी दारू विक्री केंद्रावर अचानक छापा टाकून तिथे बनावट विदेशी मद्य सापडल्याने आरोपीस अटक करून त्याच्याकडून पुढील माहितीनुसार येळवी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी जाऊन मारुती अल्टो कार क्रमांक MH12 EM 2092 व एक हिरो होंडा पॅशन दुचाकी क्रमांक MH05 AL 1197 सह इम्पेरियल ब्ल्यू विदेशी दारूच्या 11 पेट्या व मॅकडोवेल नंबर 1 दारूच्या 10 पेट्या, 625 बनावट बुचे, विदेशी मद्याचा कलर कॅरेमल 2 लिटर, तयार विदेशी मद्य 20 लिटर व ॲड्रियल विस्कीच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या असा एकूण 3,50,230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संदीपान भास्कर लांडगे राहणार शिरनांदगी तालुका मंगळवेढा
बापू विष्णू आटपाडकर राहणार येळवी तालुका जत जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक कैलाश छत्रे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रवी पवार, जवान तानाजी जाधव, तानाजी काळे, अशोक माळी यांनी सहभाग घेतला आहे. 26 एप्रिल रोजी एका अन्य कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवर पाळत ठेवून आकाश रवी चव्हाण वय 25 राहणार मुळेगाव तांडा याला 3 चाकी टेम्पो क्रमांक MH13 AN 8650 या वाहनातून रबरी ट्यूबमध्ये 450 लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करत असताना पकडले. त्याच्या ताब्यातून वाहनासह एकूण 98,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेमधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार यांची म्हाडाचे सहसंचालकपदी पदोन्नती झाली. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. कर्मचाऱ्यांची गर्दी सभागृहात लक्षवेधी होती. बरेच कर्मचारी उभे राहून कार्यक्रम पाहत होते. यावरून अजय सिंह पवार यांच्या कार्याचा सन्मान दिसून आला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, गटविकास अधिकारी मिरगणे, लेखा अधिकारी कैलास कुंभार, लेखाधिकारी पाटील, यश उद्योग समूहाचे प्रल्हाद काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव अंतर्गत मंगरुळ बीटच्या वतीने 15 आदर्श शिक्षकांचा सावित्री ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव अंतर्गत मंगरुळ बीटच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 15 शिक्षकांना व गुणवंत विद्यार्थ्यांना लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे, धाराशिव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर दयानंद जटनुरे यांच्या हस्ते मंगरुळ बीट स्तरीय सावित्री ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी मंगरुळ विद्यासंकुलात शानदार कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी मंगरुळ बीटचे विस्तार अधिकारी मल्हार माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की शाळेचा दर्जा हा शिक्षकांच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबवली जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वतःच्या आयुष्यात नैतिक मूल्यांचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडवणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका निर्णायक असते. सावित्री ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बीटमधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशी येथे भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाले. वाशी येथे चेडे गल्लीमध्ये नितीन तात्या चेडे, माजी नगराध्यक्ष यांच्या घरासमोरील ग्राउंडमध्ये भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. हरिभक्तपरायण मंगेश महाराज गावंडे आळंदीकर यांच्या सुश्राव्य बाणीतून कथा सांगितली जात आहे. गावातील हजारो महिला मंडळ त्याचा लाभ घेत आहेत. काल भागवत कथेमध्ये श्रीकृष्ण जन्माची कथा होती. वासुदेवाचे पात्र दादासाहेब चेडे तर देवकीचे पात्र संगीता चेडे यांनी अगदी हुबेहूब वठवले. श्रीकृष्ण जन्माचा पाळणा लावला होता. श्रीकृष्णाचा जन्म अत्यंत उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ तालुका तुळजापूर येथील सहशिक्षिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका सविता महारुद्र हेरकर यांना मंगरुळ बीटस्तरीय आदर्श शिक्षिका सावित्री ज्योतिबा फुले पुरस्काराने गौरवण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगळूर तालुका तुळजापूर येथील सहशिक्षिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका सविता महारुद्र हेरकर यांना मंगळूर बीट स्तरीय आदर्श शिक्षिका सावित्री ज्योतिबा फुले पुरस्काराने गौरवण्यात आले. बुधवार 26 एप्रिल रोजी यमगरवाडी विद्यासंकुलात आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेचा व विद्यार्थ्यांचा दर्जा त्यांच्या कार्यकाळात सुधारल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याने व विविध नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम राबवल्याने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे तर प्रमुख उपस्थितीत तुळजापूर गटशिक्षणाधिकारी इनामदार मॅडम, प्राचार्य डॉक्टर जडगुरे, विस्तार अधिकारी मल्हारी माने, केंद्र प्रमुख वाले यांची उपस्थिती होती. यावेळी मंगरूळ बीटमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेरकर मॅडम यांच्या कार्याला साजेसा हा पुरस्कार मिळाल्याने शाळा व्यवस्थापन समितीने पुरस्कारासाठी नियुक्त समितीचे आभार व्यक्त केले. त्यांना पुरस्कार मिळाल्याने मंगरूळ व परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांमधून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे प्रवेशपूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे 27 एप्रिल गुरुवार रोजी सकाळी शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी जवळपास 6 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी व परमेश्वर कठोरे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ इंगळे, शिक्षणप्रेमी योगेश बोखारे उपस्थित होते. यावेळी माता पालक गटातील मातांनी सुंदर अशी रांगोळी काढून नवागतांचे स्वागत केले, तर शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील व सहशिक्षक आसिफ देशमुख यांनी शाळेची सजावट व स्टॉल मांडणी केली. यावेळी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे औक्षण, गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन करण्यात आले. यावेळी नवागतांनी सेल्फी काढून आपल्या प्रवेशाचा आनंद व्यक्त केला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मनीषा जेठे, सदस्या सुनीता जोहरे, मीरा गोसावी, कविता सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, सहशिक्षक आसिफ देशमुख यांनी प्रयत्न केले. मराठा समाजाला 50च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी 6 मे रोजी तुळजापूर येथून मराठा वनवास यात्रा निघणार आहे. मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी 6 मे रोजी तुळजापूर येथून मराठा वनवास यात्रा निघणार आहे. या वनवास यात्रेची तयारीसाठी गावोगाव सभा, बैठका सुरू आहेत. आजची सभा धाराशिव तालुक्यातील कनगरा या गावी झाली. या गावातून उदंड प्रतिसाद मिळाला. शेकडो लोक 6 मे रोजी तुळजापूर येथे उपस्थित राहतील अशी ग्वाही गावकऱ्यांनी दिली. यावेळी शिवाजी जगताप, उपसरपंच सूरज इंगळे, सदस्य नितीन इंगळे, महेश इंगळे, सचिन दळवी तसेच किरण इंगळे, जगन्नाथ इंगळे, कालिदास पाटील, बाळू इंगळे, कालिदास महाराज गायकवाड व समस्त गावकरी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठ्यांना 50% आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांना 50% आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. अणदूर येथे 3 दिवसीय श्रमदान शिबिर संपन्न झाले. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेता शासन यासाठी लाखो रुपये खर्च करत असतानाच तुळजापूर तालुक्यातील अणदूर, चिवरी, येवती व उमरगा या गावात पाण्याचे भविष्यकालीन नियोजन करण्यासाठी गुंज सेवाभावी संस्था दिल्ली व अणदूर येथील पौर्णिमा महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय श्रमदान शिबिर घेण्यात आले. यात जवळपास 500 पेक्षा अधिक महिला व नागरिकांनी सहभाग घेतला. यात अणदूर येथील 2 डोंगरांवर 1500 पेक्षा अधिक सीसीटी बंधारे तयार करण्यात आले आहेत. याच पद्धतीने तालुक्यातील अनेक गावात पाणी अडवा, पाणी जिरवा यासाठी काम करणार असल्याचे सांगून या प्रत्येक महिलेला एक गृहोपयोगी किट देणार असल्याचे सुजाता चव्हाण यांनी सांगितले. गुंज संस्थेचे अजित कणकरिया, पौर्णिमा संस्थेच्या कुमारी बाबाई, सुजाता चव्हाण यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी नागनाथ चव्हाण, मंगल गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, निलेश मुळे, वैजयंती गोवे, राजश्री चव्हाण, नंदू गायकवाड, अवेदा गायकवाड, गंगाराम गायकवाड यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
महापालिकेच्या 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 7 दवाखान्यांची झाली दुरुस्ती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन. पालिका आयुक्तांची माहिती. नवनिर्वाचित नियामक मंडळाच्या सदस्यांचा झाला माजी केंद्र गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. सुशीलकुमार शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा. $87 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर. जादूटोणा आणि फसवणूक केल्याची दाखल झाली होती फिर्याद. आणि मंगळवेढ्यात पकडला बनावट विदेशी दारूचा साठा. 2 वाहनांसह 3.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.